हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे आरशातलं प्रतिबिंब. कोथरूडच्या एका शांत व गडद गल्लीत स्मिताचा छोटासा फ्लॅट होता. IT कंपनीत नोकरी करणारी ती 28 वर्षाची तरुणी. दिवसभर संगणकाच्या स्क्रीनसमोर गुंतलेली. रात्री एकटी परत येत असे. जरी मित्रमैत्रिणींचे शहरात सोबत होते तरी स्मिताला नेहमीच काहीतरी अधूनमधून अपूर्ण वाटायचं. तिच्या एकटेपणाचा गडद रंग फ्लॅटच्या भिंतींवरही पडत होता. जुन्या पांढऱ्यांशिवाय कोपऱ्यातून धुळलेले फर्निचर, खिडकीतून येणाऱ्या हलक्या दिव्याचं फिकट उजेड आणि एक जुना आरसा जो तिने फ्लॅटमध्ये ठेवला होता. स्मिता रात्री झोपण्यापूर्वी नेहमी आरशात बघायची. हे तिचं एक प्रकारचं दिवस संपलेलं तपासण्याचं रिव्ह्यू होतं. पण एके रात्री जेव्हा पावसाची सळसळ चालू होती, तिला स्वतःचं नाही तर एका अनोळखी मुलीचं प्रतिबिंब दिसलं. ती मुलगी साधी, पण चेहऱ्यावर काहीतरी गोड आणि वेदनामिश्रित भाव असलेली. स्मिताने आरशात दोनदा बघितलं. डोळे मुरले आणि परत उघडले. प्रतिबिंब तसंच होतं. "हा, तुम्ही कोण?" स्मिताने अचानक विचारलं. आवाजाला स्वतःलाच आश्चर्य वाटलं. "मी फक्त पाहते." त्या आवाजात हलकी, कळकळीची मिठास होती. "तुला काही दिसतंय का?" स्मिताला दाट घाबरलेलं पण जिज्ञासू अनुभव आला. ती जवळ गेली, आरशाला हात लावला, पण तिला समजलं आरशात स्वतःच्या हाताची छाया दिसत नाही. फक्त त्या अनोळखी मुलीचा चेहरा. अगदी हळूहळू त्या मुलीशी संवाद सुरू झाला. नाव नसेल तरी त्या मुलीने तिच्या आधीच्या आयुष्याची गूढ कहाणी सांगायला सुरुवात केली. प्रेमभंग, अपूर्ण इच्छा आणि एक जुना अपूर्ण संबंध. स्मिताला आधी खूपच भीती वाटली, पण नंतर तिला त्या मुलीशी एक अजीब ओढ निर्माण झाली. त्या मुलीला काहीतरी अपूर्ण राहिले आणि ती स्मितातला स्नेह ओळखते. काही दिवसांनंतर स्मिताला त्या मुलीची एक जुनी डायरी मिळाली. डायरी तिच्या आधीच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या मुलीची होती. स्मिताने ती वाचायला सुरुवात केली. प्रत्येक पानावर प्रेम, अपूर्णतेची वेदना आणि तो प्रेमभंग. त्या मुलीचं जीवन जणू स्मिताला समोर उभं होतं. स्मिताला एक धाडस आलं. ती त्या मुलीचं अपूर्ण प्रेमपत्र पूर्ण करून तिच्या प्रेयसीपर्यंत पोहोचवेल. दिवसेंदिवस ती प्रयत्न करत राहिली. मेल, फोन आणि शेवटी प्रेयसीपर्यंत पोहोचले. एके रात्री जेव्हा सर्व काही पूर्ण झालं, स्मिताने आरशात पुन्हा बघितलं. प्रतिबिंब शांत आणि समाधानी दिसलं. त्या मुलीने हसत स्मिताकडे बघितलं आणि हळूहळू आरशातून गायब झाली. स्मिताला अचानक कळलं, काही जीवनं अपूर्ण राहतात, पण त्यांना पुन्हा पूर्ण करूनच जावे लागते. आणि प्रेमाची खरी शक्ती म्हणजे जिथे हृदय आहे तिथेच ते जगत राहते, भले शरीर नाही. त्या रात्री स्मिताला झोप लागली, पण ती एकटी नव्हती. तिच्या हृदयात त्या अनोळखी मुलीचं प्रेम आणि तिच्या धाडसाचा आभास कायम राहिला. जीवनात काही अपूर्णता असते, पण ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करून आपण केवळ इतरांचं जीवनच नाही तर स्वतःचं हृदयही समृद्ध करतो. प्रेम आणि धाडस आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेतात.